हरिओम. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. भगवद्गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग आपण पाहतो आहोत. आजचा श्लोक विशेष आहे. आपल्या रोजच्या जगण्याशी अगदी थेट दुवा जोडणारा आहे, पण नीट समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे थोडं विस्ताराने पाहूया. 2ऱ्या अध्यायात भगवंतांकडून ज्ञानस्थितीचं वर्णन ऐकल्यावर 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन भगवंतांना विचारतो, ज्ञान जर कर्मापेक्षा श्रेष्ठ असेल तर आप्तस्वकीयांशी झुंजण्याच्या या भयंकर कर्मात तो का बरं मला ढकलतो आहेस? यावर उत्तर देताना भगवंत योग्यांना कर्मयोगाने प्राप्त होणारी परमात्मनिष्ठा वर्णन करतात. ते म्हणतात, कर्मांचा आरंभच टाळल्याने किंवा कर्मांचा त्याग केल्याने नैष्कर्म्य किंवा सिद्धावस्था प्राप्त होत नाही. कर्म हे करावंच लागतं, कारण कर्म न करता कुणी जीव एक क्षणभरही राहू शकणार नाही. वर पाहता इंद्रियांचं नियमन करून आत मात्र विषयांशी संग जुळलेला असेल तर तो दांभिकपणाच आहे. त्यापेक्षा मनाने इंद्रियांचं नियमन करून कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचं अनासक्तीने आचरण करणं हेच श्रेष्ठ आहे. म्हणूनच तो नेहमी उत्तम प्रकारे प्राप्त कर्तव्य कर्म करत राहा. आता ते प्राप्त कर्तव्य कर्म उत्तम प्रकारे कसं करावं हे भगवंत आजच्या श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र, यज्ञ भावनेने केलेल्या कर्माशिवाय इतर मनोभूमिकांमधून केलेल्या कर्मांमुळे अयम लोकः कर्मबंधनः, हे जग माणसाला कर्माचं बंधन घालणारं होतं. तदर्थं कौन्तेय, म्हणूनच हे कुंतीपुत्रा, मुक्तसंगः सन कर्म समाचर, आसक्तीरहित होऊन कर्माचे सर्वतोपरी उत्तम आचरण कर. श्लोकाचा अर्थ कळलाय असं वाटतं, पण सगळं नीट कळलेलं नाहीये हे जाणवतं. ही आपली सगळ्यांची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी थेट या श्लोकाचा मध्यबिंदू आपण भेदूया. यज्ञार्थ कर्म म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया. यज्ञ हा शब्द संस्कृत यज या धातूवरून आलेला आहे. या धातूचे 3 अर्थ होतात: देवपूजा, संगतीकरण आणि दान. देवपूजा म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी केलेलं कर्म. संगतीकरण म्हणजे कुठलीही गोष्ट सुसंगत करण्यासाठी, चांगली करण्यासाठी केलेलं कर्म. दान म्हणजे आपल्याला काही मिळावं या अपेक्षेविना इतरांना काही देणं, अर्थात दुसऱ्या व्यक्तीला अधिक चांगल्या पातळीवर जाण्यासाठी सहाय्यभूत होणं. साहित्यात इतरत्र जेव्हा यज्ञ या शब्दासाठी वर सांगितलेल्यांपैकी एखादा अर्थ येतो तेव्हा तो स्वतंत्रपणे येतो, म्हणजे एक एक करून येतो. इथे मात्र यज्ञ या शब्दाने वरील 3ही अर्थ एकत्रितपणे अभिप्रेत आहेत असं स्वामीजींनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ईश्वर प्राप्तीसाठी केलेली योग्य उपासना, सुसंगत असं कर्म आणि इतरांना सहाय्यभूत होणं या 3ही भूमिकांना धरून केलेलं कर्म म्हणजे यज्ञ होय. आणि अशा या यज्ञासाठी केलेलं कर्म म्हणजे यज्ञार्थ कर्म होय. रोजच्या आयुष्यात यज्ञार्थ कर्माचा अवलंब 2 पद्धतींनी केला जाऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे मनात यज्ञ भूमिका बाळगून ठरवून काही एक उपासना रोज करणे, आणि दुसरं म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं प्रत्येक काम हे देवाचंच काम आहे या भावनेने ते करणे. साधक म्हणून ईश्वर प्राप्तीच्या दिशेने पावलं टाकण्याचा प्रयत्न करत असताना या दोन्ही पद्धतींचा एक प्रकारे समतोल राखणं आवश्यक ठरतं, कारण या दोन्ही पद्धती एकमेकांना पूरक ठरतात. मात्र एका टप्प्यावर नेमाने ठरवून केलेलं उपासना पद्धतीचं यज्ञार्थ कर्म हे स्वधर्म कर्माचाच एक भाग बनतं हे निश्चित. म्हणजेच दैनंदिन उपासना ही प्राप्त कर्तव्य कर्माचाच एक भाग होते.
या संदर्भातला प्रॅक्टिकल अप्रोच कसा असायला हवा हे समजून घेण्यासाठी गुरुदेव रानडे यांच्या चरित्रातला एक प्रसंग आपण पाहूया. स्वामीजी हा प्रसंग अनेकदा सांगत असत. गुरुदेव रानडे हे साधकावस्थेत असताना व्यावहारिक जीवनामध्ये ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये 40 रुपये पगारावर इंग्रजीचे ट्युटर म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांना गदग या गावी 100 रुपये पगारावर हेडमास्टरची नोकरी चालून आली. पण त्यामुळे साधनेत व्यत्यय येईल असं वाटून त्यांनी काय करावं या आशयाने त्यांचे गुरु भाऊसाहेब महाराज उंडीकर यांना विचारलं. गुरूंनी कळवलं की डोळे मीट, कान बंद कर आणि शांत नामस्मरण करत राहा. त्यानुसार त्यांनी आपलं तेच काम आणि साधना चालू ठेवली. लवकरच त्यांना पुण्यात 125 रुपयांवर डेक्कन कॉलेजमध्ये मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटमध्ये क्युरेटर म्हणून नोकरी मिळाली. ते काम त्यांच्या पारमार्थिक आवडीला पूरक असं होतं. परंतु त्या आधीच्या नोकरीत जसं वारंवार गुरुगृही जाऊन राहता यायचं, तितकी रजा या कामात त्यांना मिळणार नव्हती. म्हणून गुरूंना याविषयी कळवताना सर्व वृत्तांत कळवून शेवटी त्यांनी असं लिहिलं की कनिष्ठ चाकरी अशी म्हणच आहे. या शिष्याकडून आलेल्या पत्रात काम मध्यम आहे असं जेव्हा लिहून आलं, तेव्हा ऐहिक शिक्षण फारसं न झालेल्या गुरूंनी त्यांना उत्तर पाठवलं की हे देवाने दिलेलं काम आहे, त्याविषयी अनादराने बोलू नये. गंगेतलं पाणी पवित्र असं म्हणून आपल्या विहिरीतील पाण्याला कमी लेखू नये. संत जीवनातले हे असे प्रसंग आपल्यासारख्या साधकांच्या डोळ्यात अंजन घातल्याशिवाय राहत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तदा तेथ पापा संचारू नाही. इथे पाप म्हणजे आसक्ती होय. यज्ञार्थ कर्म ही कन्सेप्ट समजावून सांगताना स्वामीजींनी महर्षी व्यासांचंही एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन हायलाइट केलंय. भगवद्गीता हा महाभारताचाच एक भाग आहे आणि याचे कवी असणारे महर्षी व्यास यांनी स्वतः यज्ञार्थ कर्माचं आचरण करतच ही कन्सेप्ट मांडलेली आहे. भगवद्गीतेच्या म्हणजेच पर्यायाने महाभारताच्या रचना काळी यज्ञयाग करणे हेच मनुष्याचं सर्वश्रेष्ठ कर्म आहे अशी धारणा समाजात प्रचलित होती. त्यावेळी हे यज्ञयाग वगैरे एकदम अनाठायी आहेत, अनावश्यक आहेत असं न म्हणता व्यासांनी मध्यम मार्ग निवडला. समाजाला वळण लावताना काव्यात्मक रीतीने समाजाला माहीत असलेला यज्ञ हा शब्दच अनेक वार योजून त्यांनी आपलं म्हणणं अत्यंत संयमाने समाजाच्या गळी उतरवलं. प्राप्तकर्तव्य कर्मस्वरूप जीवन यज्ञात आपल्या कर्तृत्वाच्या अहंतेची आहुती द्यायची असते हे त्यांचं म्हणणं त्यांनी अत्यंत खुबीने समाजासमोर मांडलं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम हे वचन नुसतं म्हणतानाही ज्यांना दडपण येतं अशा माझ्यासारख्या कटुवचनी स्पष्टवक्त्या साधकांना यातून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. यज्ञार्थ कर्म हा कळीचा मुद्दा इतका सविस्तर समजून घेतल्यानंतर आता अन्यत्र कर्म म्हणजे काय हे पाहूया. स्वामीजी म्हणतात, जे यज्ञार्थ नाही ते अन्यत्र कर्म, जे ईश्वर प्राप्तीच्या उद्देशाने होत नाही ते अन्यत्र कर्म. फॉर एक्झाम्पल, सुंदर बांधलेली पूजा ही पाहणाऱ्या व्यक्तीवर प्रभाव पाडावा, दाद मिळावी या इच्छेने केलेली असेल तर ते अन्यत्र कर्मच होय. अशी कर्म बंधनात पाडणारी असतात. चांगल्या दिसणाऱ्या कर्मांच्या बाबतीत जर हे असं असेल तर वाईट कर्मांचं तर बोलायलाच नको. यज्ञार्थ कर्म आणि अन्यत्र कर्म यात मुख्य फरक हा असतो की यज्ञार्थ कर्माला ईश्वर प्राप्तीचं ध्येय असतं, त्यामुळे त्यात आपसुकच पावित्र्य प्रेम गुंफलेलं असतं. याचा अर्थ असा नाही की कर्म करतानाही माणूस देव देव करत राहील, कारण त्या त्या कर्मक्षेत्रात तेवढी तशी सवड मिळेल असं काही निश्चित नाही. पण जेव्हा अशी सवड मिळेल तेव्हा देवाचं स्मरण होणं, ते तसं करणं हा यज्ञार्थ कर्माचाच एक भाग आहे आणि त्यामुळेच यज्ञार्थ कर्मात एक भावनिक ओलावा अंतर्भूत आहे. शिवाय अन्यत्र कर्म हे ईश्वर प्राप्तीच्या उद्देशाऐवजी इच्छित फलप्राप्तीच्या उद्देशाने केलं जात असल्यामुळे त्याचे तसे आसक्तीरूपी संस्कार मनावर उमटत राहतात. त्याच्या जोडीलाच अहंकाराचाही आविर्भाव त्यात असतो. या दोन्हीतून उठणाऱ्या वृत्तींमुळे
अंतःकरणाला इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला अवसर मिळत नाही आणि ते बांधून पडतं. यालाच अन्यत्र कर्माचा बंध असंही म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा निजधर्म जई सांडे आणि कुकर्मी रती घडे, तैची बंध बंध पडे सांसारिक. इथे अन्यत्र कर्माला ज्ञानेश्वर महाराजांनी कुकर्म असं म्हटलेलं आहे. आणि आता हे टाळायचं असेल, हा बंध टाळायचा असेल तर काय करायला हवं? महाराज म्हणतात, म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन. म्हणजे स्वधर्माचं अनुष्ठान हेच अखंड यज्ञ याजन आहे. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन कहीची न घडे. हेच वेगळ्या शब्दात सांगताना भगवंत म्हणतात, मुक्त संघ सन कर्म समाचर. अहंकार आणि आसक्ती टाळून यज्ञार्थ कर्माचं सर्वतोपरी आचरण कर. आपलं कोणतंही कर्म सर्व बाजूंनी चांगलं असणं, ते सातत्याने तसं करत राहणं म्हणजे आचरण. सर्वतोपरी सातत्याने चांगलं आचरण करणं म्हणजे समाचरण. सर्व कर्मशील आणि उद्योगी लोकांनी असं कर्म करावं असं गीतेला अपेक्षित आहे. असं खूप कर्म म्हणजे कर्मयोग. काही काही स्वाध्याय हे खास आपल्याला दिशा दर्शवण्यासाठी लाभलेले असतात. त्यातही कर्मयोगावरचे स्वाध्याय हे नेहमी स्वाध्याय करणाऱ्याला काही एक विशेष दिशा देऊन जातात, असं मला नेहमी वाटत आलंय. आजही तसाच अनुभव आहे. त्यामुळेच स्वाध्यायाचा बराचसा भाग हा स्वामीजींच्या कर्मयोगावरील ग्रंथाचा बोट धरून पुढे नेला. कारण त्यांच्याशिवाय कर्मयोगाच्या प्रॅक्टिकल एस्पेक्ट मधले बारकावे इतक्या छान साध्या सोप्या शब्दात आपल्याला कोण भर समजावणार. म्हणूनच आजच्या स्वाध्यायाची सांगताही त्यांच्याच प्रेरणादायी शब्दांनी करण्याची इच्छा आहे. स्वामीजी म्हणतात, जे कर्म करीत आहेस तेच ईश्वर भावनेसह कर. कामातून मोकळ्या वेळेत मनाला वाटेल तिथे फिरू देऊ नकोस. नामात राहा, चिंतनात राहा, विचारांनी उच्च पातळीवर राहा. तसं राहायला प्रयत्न करावा लागतो. जड दगड उंच फेकायला प्रयास करावा लागतो. खाली येणं हे स्वाभाविकच आहे. जड मनाचंही तसंच आहे. मनाला वर नेत नेत संसाराच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर नेण्याचा गीतेचा प्रयत्न आहे. हरिओम.